जालना जिल्ह्यातील घनसावंगी येथील गट विकास अधिकारी, विस्तार अधिकारी, ग्रामसेवक, लिपिक यांनी एमआरईजीच्या कामात बोगस नावे दाखवून आर्थिक देवाणघेवाण करून मोठा भ्रष्टाचार केलाय असा आरोप करत शेतकऱ्याची व शासनाची फसवणूक केली म्हणून जालन्यात आमरण उपोषण सुरू आहे। या अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करा नसता 17 सप्टेंबरला सामूहिक आत्मदहन करण्याचा इशाराही देण्यात आलाय। घनसावंगी तालुक्यातील मौजे जिरडगाव, दैठणा बुद्रुक व इतर काही गावांमध्ये एमआरईजीएस अंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या सिंचन विहिरीत ग्रामसेवक, लिपिक, विस्तार अधिकारी व गट विकास अधिकारी यांनी विहीर मंजूर करण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्यांकडून आर्थिक देवाणघेवाण केली व बोगस नावे दाखवली असा आरोप केलाय। यामुळे शेतकऱ्याची व शासनाची फसवणूक केलेली आहे। तसेच प्रत्येक गावातील ओबीसी, एससी यांचा कोटा पूर्ण न करता या प्रवर्गातील लोकांना विहीर देण्यास जाणून बुजून टाळले। याची चौकशी व्हावी म्हणून जिरडगाव येथील या भ्रष्टाचारासाठी व दोषीवर निलंबनाची कारवाई करा या मागणीसाठी दिनांक 9 सप्टेंबर पासून जिरडगाव येथील नागरिकांनी जालना जिल्हा परिषद कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले। यामध्ये त्यांनी विहिरीच्या कामामध्ये मंजुरीपासूनच मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालाय। सदर प्रकरणाच्या चौकशीसाठी जिल्हा प्रशासनाने चौकशीही केली होती, परंतु या चौकशी समितीने दिलेल्या अहवालात मोठ्या प्रमाणात दोषीही आढळून आले होते, परंतु प्रशासनाने एकट्या ग्रामसेवकावर निलंबनाची थातूर मातूर कारवाई करून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केलाय असा आरोप केलाय। असं न करता या प्रकरणी दोषी असणाऱ्या सर्वच अधिकारी कर्मचारी यांच्यावर कारवाई करावी या मागणीसाठी विजय पाईकराव व विक्रम पाईकराव आणि इतर काही मंडळींनी जिल्हा परिषद जालना यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले। तर दुसरीकडे दोषीवर कडक कायदेशीर कारवाई करून त्यांना निलंबित करावे नसता घनसावंगी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने दिनांक 17 सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी ध्वजारोहणाच्या दिवशी सकाळी सामूहिक आत्मदहन करण्यात येईल असा इशारा शेतकरी संघटना घनसावंगी यांनी जालना जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात दिलाय। एकंदरीतच जिरडगाव येथील हे प्रकरण तापण्याचे चिन्ह जे आहे ते दिसत आहे। माझं नाव विजय गोपीनाथ पाईकराव, राहणार जिरडगाव, तालुका घनसावंगी, जिल्हा जालना। आणि ही सगळी जी टीम आहे ही उपोषण करतेच आहेत। याच्या अगोदर ते आम्ही 8 महिने झालो उपोषणाला बसलेलो होतो, पण जे दीप्ती शिव यांच्या सांगण्यावरून आम्ही काही ते म्हणले तुमच्या मान्य पूर्ण करू आम्ही मागण्या, पण त्यांनी काही ते केलेलं नाहीत। पण आमचे जे असं म्हणणं होतं की जे रोजगार हमी मधून ज्या काही सिंचन विहिरीच्या आहेत त्या विहिरी ज्या बोगस आहेत, त्या विहिरीसाठी जे काही भ्रष्टाचार केलेला आहे त्या भ्रष्टाचाराचे वारंवार आम्ही पत्र दिल्याच्या नंतर यांनी आतापर्यंत ह्या गेंड्या अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर कुठलीच कारवाई नाही केलेली। तरी सुद्धा आम्ही काय केलं, शिव मॅडमला पत्र दिल्याच्या नंतर त्यांनी समिती नेमली आणि त्या समितीमध्ये असं आढळून आले की खरंच बोगस लाभार्थी आहेत आणि भ्रष्टाचार केलेला आहे, म्हणून त्या बोगस करणाऱ्या अधिकाऱ्यावरती फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावा अशी आमची नम्र विनंती आहे। तसेच राहिलेल्या जे सत्र न्यायालयाचे म्हणजे दिवाणीचा जे निकाल आहे आणि समजुता झालेला आहे कोर्टाचा, तर नमुना नंबरवर 8 वर ग्रामसेवक घेत नाही त्यांच्यावरती फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावा। म्हणजे या संदर्भात तुम्ही माननीय न्यायालयात दाद मागितली? हो। या विषय संदर्भात कोणता विषय होता तो? जागेचा म्हणजे जी जागा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीची जी जागा आहे ती नमुना नंबरवर 8 वर घेण्यात यावा ही आमची मागणी आहे। तर याच्यानं आता आम्ही पाण्या पावसात 2 दिवस झालं उपोषणाला बसलेलो आहोत, डासाच्या खाईत बसलो। याच्यानंतर आम्हाला उद्या काही जर झालं तर याला जिल्हा परिषद आणि शासन जबाबदार राहील।